तर हे होतं अंगुलीमाल, आपण ज्याला गुफा म्हणू शकतो. या गुफेच्या अगदी समोर एक दुसरी गुफा आहे, अंगुलीमालाचीच आहे ती पण पाहूया आपण. ही पण अंगुलीमाल गुफाच आहे. इथे हिंसक असा आपण अंगुलीमाल होता. ते लोकांचे अंगठे कापून आपल्या गळ्यात घालायचा आणि कुठल्याही राजाच्या हाती तो लागला नाही. शेवटी भगवान बुद्धांनी अंगुलीमालाला दीक्षा दिली आणि तो शांतीच्या मार्गावर चालू लागला. हे अंगुलीमालांचं या 2 गुफा आहेत अंगुलीमालाच्या. थकले का? सावलीत बसायचं. हे आमचे आयरे दादा. हाय बाय बाय. वरती जाऊ शकतो? नाही ना. या दोन्ही गुफा द्यायच्याच आहेत का अंगुलीमालाच्या? 2 नाही 3 4 होता ना. दुसऱ्या 3 4 कुठे? तिकडे पुढे पण आहेत ना. तिकडे पण आता. हो ना देव का? इथून अंगुलीमाल जायचा, कोणत्याच राजाला सापडलं नाही अंगुलीमाल. शेवटी भगवान बुद्धांनी दीक्षा दिली तेव्हा अंगुलीमालाचा अहिंसक झाला. आणि आलो कुणामुळे आलो? बाबासाहेबांमुळे. आज आपण बाबासाहेबांमुळे आलो, परंतु आज गाडीनं कुणामुळे आलो? आणि मला सगळे तुम्ही सहकार्य केलं आणि असंच करत राहा ही अपेक्षा बाळगली. शांतता आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत असेल अशी आपण अपेक्षा ठेवूया. आमच्या मुरबादच्या बाई आहेत त्या म्हणून त्यांच्या आशीर्वादाने आज मुलांना बघून मनातल्या मनात असा विचार करत होता की गावातली सगळी लोक मला येऊन घाबरतात, परंतु हे सद्ग्रस्त मला का घाबरत नाहीत, ते माझ्याकडे येत चाललेत. आणि लोकांचा असा समज होता की चालताना अंगुलीमाल फार जोरात किंवा पळतो या पद्धतीमध्ये होता आणि भगवान बुद्ध शांतपणे येत होते. ज्यावेळेस ते जवळ आले, समोर आले, भगवान बुद्धांचं तेजस्वी रूप बघून ते भगवान बुद्धांच्या चरणी लीन झाले. म्हणजे अशा स्वरूपाचं भगवान बुद्धांचं कार्य या ठिकाणी फार आहे. मी मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं ना की हा जो प्रदेश आहे ज्याला आपण श्रावस्ती म्हणतो, या श्रावस्तीमध्ये आहे ना 2 प्रकारचे लोक. इथे जैन लोक जास्त येतात. जैन धर्मामधला 3रा धर्मगुरू जो आहे ना त्याचा जन्म या ठिकाणी श्रावस्तीमध्ये झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथला जो समाज, ज्याला आपण आता कुठलं त्यावेळेचं नाव नव्हतं, म्हणजे ज्याला आदिवासी म्हणता येणार नाही, हिंदू म्हणता येणार नाही, की तथागत भगवान बुद्धांचा धम्म म्हणतो आपण ज्याला, तसंही म्हणता येणार नाही, परंतु वैदिक पद्धतीमध्ये माणूस म्हणून आपण सगळे त्यावेळेस माणूस होतो. आणि या माणसांच्यामध्ये जी प्रवृत्ती होती देवाला मानणे, इथे ही जी नदी आहे ना याला त्राप्ती असं काय त्या नदीचं नाव आहे. इथे हे श्रावस्ती गाव आहे ना वसलेला. परंतु भगवान बुद्धांनी इथे जवळजवळ 25-26 वर्ष काढली. ज्यावेळेस त्यांना ज्ञान प्राप्त झालं तिथे बुद्धगयेच्या ठिकाणी त्या झाडात 7 वर्षाच्या नंतर त्यांना खरं म्हणजे पश्चाताप झाला की मी हे 7 वर्ष कशाला बसलो, मला याच्यामधून काही साध्य नाही झालं. परंतु ज्यावेळेस त्यांना समजलं की आपला जो मार्ग आहे तो या पद्धतीचा, आणि मग त्यांनी इथे 19 वर्ष 19-20 सगळ्यात जास्त वर्ष त्यांनी इथे काढली इथे. आणि आता आपण जिकडे गेलो त्या ठिकाणी तिथे त्यांना ज्या पद्धतीचं ज्ञान प्राप्त झालं ते सगळ्या मानव जातीच्या कल्याणाचं ज्ञान प्राप्त झालं. अशी ही श्रावस्ती आहे. आणि भगवान बुद्धांच्या सुरुवातीची सगळ्यात महत्त्वाची ज्याला आपण काय म्हणतो मैल दगडात हा सुरुवात आहे तो, म्हणजे अशी आहे. हुशार विद्यार्थी होता, अगदी हुशार आणि विद्वान विद्यार्थी होता.
आणि ज्या वेळेला तो शाळेमध्ये असताना ज्या वेळेला म्हणजे त्यावेळेची आपण शाळा म्हणण्यापेक्षा विद्या शिकायचे, धनुर्विद्या म्हणा कुठली पण विद्या शिकायचे ना, त्यावेळेला त्याच्या वर्गातल्या मित्राने त्याच्या शिक्षकाला सांगितलं की अंगोली मालचं आणि तुझ्या बायकोचं काहीतरी लफडं आहे. ही वस्तुस्थिती आहे. तर त्यावेळेला शिक्षकाने त्याला शिक्षा दिली, त्याला आकलन लावलं आणि तो आता आमच्यामध्ये राहायचं नाही, आमच्या समाजामध्ये राहायचं नाही, आमच्या लोकांमध्ये राहायचं नाही. जोपर्यंत तू 100 माणसांना मारून त्याचे अंगठे कापून तू गळ्यात माळ घालशील त्यावेळेला तू आमच्याजवळ यायचं. आणि शेवटचं राहिलेलं होतं ते म्हणजे भगवान बुद्ध. त्यावेळेला भगवान बुद्ध या ठिकाणी आले, त्यावेळेला जंगल होतं आणि या राजा राजवाड्यांनी भगवान बुद्ध त्यावेळेचे राजे राजवाडे जे होते अंगोलीमाला पकडण्याचा खूप प्रयत्न करा, पण तो गुफेमध्ये राहायचा. ती गुफा ही आहे, इथून कुठे रस्ता होता त्यालाच माहीत होतं आणि त्या गुफेतून त्या गुफेत त्या गुफेतून त्या गुफेत असा पळायचा. पण भगवान बुद्ध ज्या वेळेला आले तर तो पळत सुटला होता, जसं मोकळ साहेबांनी सांगितलं. त्याला वाटतं मी पळतोय आणि भगवान बुद्ध शांत मुद्रेने त्यांच्याकडे येतात. ते आल्याच्या नंतर बघितलं का हाय मानवा तुम्हाला घाबरतो, मी क्रूर आहे, आता मला तुला जिवंत मारायचं आहे, तुला प्रयत्न कर म्हणे, तू मारू शकते तुम्हाला. पण त्याच्या हातात चालत नव्हते. त्यावेळेला भगवान बुद्धांना तो शरण गेला आणि त्यानं बौद्ध धर्म स्वीकारला. तर अंगोलीमालाची गुफा ही आता आपण बघणार. आता थोडक्यात ती पण माहिती तुम्हाला असू द्या, कारण इथे या श्रावस्तीचा राजा कौशल होता. कौशल राजा म्हणजे आता ते हिंदू पद्धतीत तुम्हाला कसं न्यायचं, जसं आपण भगवान बुद्धांना कृष्णाचा अवतार असं म्हणतो, तिथे राजा कौशल होता. राजा कौशल कुणाचा मुलगा होता कुणाला सांगता येईल. यांनी अशी लिंक लावली, राजा कौशल लवंकुश रामाची जी मूल काहीतरी खोडाकाड करून हे लिहिलेलं आहे. पण राजा कौशल होता हे बाकी बरोबर, पण तो कुणाचा मुलगा हे माहितीसाठी असावं, पण ते सत्य नाही. एवढं करा. तो काल 2-2.5 वर्षापूर्वीच हे हे बघ, या गुफेतून ते पुढे कुठे जायचे त्यांचं त्यांना माहित नसेल. तर ही आहे अंगुलीमाल गुफा याला म्हणतात. इथे अंगुलीमाल राहायचा, अंगुलीमालाची गुफा. खंडामध्ये ते झालेलं आहे म्हणून हे आपल्याला माहिती पडते. त्याला फरक काय काय कोणते इतके मारते म्हणजे गावाला पकड मार खायला त्यानं कोणा त्या पत्र